नमस्कार, कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बर्थडे फोटो फ्रेम कशी बनवायची कॅनवामध्ये हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी कृष्ण जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा फोटो घेतलेला आहे, त्याचं बर्थडे फोटो फ्रेम बनवलेला आहे। तुम्ही याऐवजी छोट्या मुलांचे पण फोटो फ्रेम बनवू शकता किंवा मोठ्या मुलांचे पण बनवू शकता। चला तर मग बघूया कसे बनवायचे। तर इथे कॅनवा ॲप ओपन करून घ्यायचा आहे। खाली प्लसचं चिन्ह दिलेलं आहे, इथे टच करायचं आहे आणि इथे A4 साइज लिहून घ्यायची आहे। तर इथे बघा खाली सगळ्यात खाली डॉक्युमेंट्स A4 पोर्ट्रेट साइज आलेली आहे, त्याच्यावर टच करायचं आहे। तर इथे बघा व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे आपलं। तर इथे एलिमेंट्स मध्ये यायचं आहे आणि इथे सर्च बॉक्सवर टच करायचं आहे, शेप मध्ये यायचं आहे आणि हा स्क्वेअर घ्यायचा आहे आणि हा पूर्ण रेड आहे। तर याला व्यवस्थित या पेजवर असं लावून घ्यायचं आहे या स्क्वेअरला। तर बघा हे जे डॉट आहे ह्या डॉटनीच व्यवस्थित लावायचं आहे आणि इथे आपल्याला ब्लॅक कलर करायचा आहे, सॉरी व्हाईट कलर करायचा आहे। तर इथे जे हे बॉर्डर आहे बॉर्डरमध्ये यायचं आहे। बघा कलरच्या साईडने स्टाईल म्हणून आहे, तिथे टच करायचं आणि इथे बघा पहिल्या नंबरची जे आहे बॉक्स त्यावर टच करायचा आणि हे स्ट्रोक वेट जे आहे हे मोठी करून घ्यायची आपल्याला। मी हे 20 पर्यंत ठेवते आणि डन करते। तर आता इथे पुन्हा टेक्स्टमध्ये यायचं आहे। टेक्स्टमध्ये आल्यानंतर असं स्क्रॉल करायचं आहे, टेक्स्टच्या खाली भरपूर सारे इथं फंड कॉम्बिनेशन म्हणून आहे, हे इथं बघा वेगवेगळ्या प्रकारचे। तर मी इथे हे घेते फ्रीवालं आणि इथे बघा मला इथे हॅपी बर्थडे लिहायचं आहे, तर मी इथे हॅपी लिहून घेते। तर इथे बघा हॅपी लिहिलेला आहे मी इथे। तर इथे मला हॅपीचा जो ए आहे तो हा डिलीट करायचा आहे आणि इथे हा कॉमा आलेला हा पण डिलीट करायचा आहे आणि त्याच्याच खाली बघा मला इथे बर्थडे लिहून घ्यायचा आहे। तर बघा इथे मी हे बर्थडे लिहून घेतलेलं आहे। तर इथे मला हा जो बी आहे हा कट करायचा आहे आणि इथे बीच्या जागी वरती एच लिहायचं आहे। तर इथे बघा इथे एम लिहिलेलं आहे, तर एमच्या जागी मला इथे बी लिहून घ्यायचा आहे कॅपिटल आणि हा जो एम आहे हा डिलीट करायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हे हॅपी बर्थडे नाव लिहिलेलं आहे आणि याला व्यवस्थित इथं सेंटरला लावून घ्यायचं आहे। तर आता इथे बघा तुम्हाला APPY याला कलर द्यायचा आहे। हे टेक्स्ट वेगळं आहे आणि खालचं टेक्स्ट वेगळं आहे, याला पण मला रेडच द्यायचा आहे। आणि जर पूर्ण याला टेक्स्टला कलर द्यायचा असेल या बॉक्सवर म्हणजे डॉटवर टच करायचा आणि इथे ब्लॅक कलर द्यायचा। तर मला तो दोन इफेक्टवालाच छान वाटला, मी हा देते। इथे अंडूचं ऑप्शन आहे वरती 3 लाईनिंगच्या बाजूने, इथे टच करायचं त्या ॲरोवर, तिथे तुम्हाला तो पुन्हा वापस मिळतो। तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे, मोठं छोटं आपण हे करू शकतो। तर अशा प्रकारे हे आपण लावलं। तर आता इथून बॅक यायचं आहे। मी इकडे हे जे टेक्स्ट आहे मी हे अगोदरच टाईप करून ठेवलेला आहे, हा मेसेज मी हा कॉपी करते इथून आणि इकडे असा पेस्ट करणार आहे। तर मी हा पेस्ट केलेला आहे आणि इथे टेक्स्टमध्ये जाणार आहे मी आणि इथे ॲड अ हेडिंग घेणार आहे। तर इथे मला ऑलरेडी हा इथे फॉन्ट लागलेला आहे माझ्या ह्याला, तर मी इथे 15 ऑगस्ट लिहून घेते। तर हे सर्व कॅपिटलमध्ये आलेलं आहे, ऑगस्ट मला स्मॉलमध्ये पाहिजे, तर मी हे स्मॉलमध्ये करते आणि याला मोठं करून इथे 25 लिहून घेते। तर बघा आता याला काय करायचं आहे, मला इथे पेसिंग द्यायची आहे। तर मी ह्या 15च्या जागी आणि 25च्या जागी थोडी पेसिंग देते आणि हे जे टेक्स्ट आहे हे छोटं करून घेते। आता मला थोडं ब्रॉड पाहिजे, तर इथे मी इफेक्टमध्ये येते आणि आउटलाईनमध्ये येते। आउटलाईनमध्ये मला ह्याला कलर ब्लॅक करायचा आहे आणि हे याचा थिकनेस खूप जास्त आहे, तर मला इथे 20 पर्यंत करायचं आहे। 20 ते 20 पर्यंत मी हे करून घेते। तर अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे। तर आता मला इथे बघा ही फ्रेम तयार केलेली आहे, याचा इफेक्ट बनवायचा आहे कृष्णाचा। तर हा कसा बनवायचा, तर इथून आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे। इथे काय करायचं आहे, IBS पेंट X हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे, प्ले स्टोअरमध्ये आहे, डाउनलोड करून घ्या आणि माय गॅलरीमध्ये यायचं आहे। आता इथे बघा खाली प्लसचं चिन्ह दिलेलं आहे, प्लसच्या चिन्हावर डाव्या साईडला इथे टच करायचं, इथे 5000 लिहिलेलं आहे मी, तुम्ही लगेच ओपन केलं असेल तर इथे 2000 आहे, तर इथे 5000 करायचं आणि ओके करून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे व्हाईट कलरचं पेज ओपन होते इथे पण. आणि इथे बघा खाली छोटे छोटे टूल्स दिलेले आहे. तर इथे एक बॉक्स दिलेला आहे ॲरोच्या समोर आणि 1 नंबर लिहिला आहे, यावर टच करायचा. आणि इथे नॉर्मल नाव लिहिलं आहे, नॉर्मलच्या वरती एक ब्लॅक कलरचा बॉक्स आहे, यावर टच करायचा म्हणजे आपलं बॅकग्राऊंड जे आहे ब्लॅक होतं. आणि इकडे डाव्या बाजूला कॅमेऱ्याचा एक ऑप्शन दिलेला आहे, या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवर टच करायचं. आणि मी एक व्हाईट कलरचा इफेक्ट दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तो डाउनलोड करून घ्यायचा. तर इथे बघा हा आलेला आहे आणि ह्या डॉटने असा मोठा छोटा करायचा. तर मी इथे व्यवस्थित असा लावून घेते आणि या ग्रीन टिकवर टच करते आणि लावून घेते बरोबर. तर हा लागलेला आहे आणि करायचं आहे आणि इथे कुठे तरी बाहेर टच करायचं आहे, असं हे सर्व चाललं जातं. आणि पुन्हा या बॉक्सवर टच करायचं. या बॉक्सवर अगोदर 1 नंबर होता, आता 2 नंबर आलेला आहे. तर इथे पुन्हा गॅलरीमध्ये म्हणजे कॅमेऱ्यामध्ये यायचं आहे आणि इथे मला कृष्णाचा फोटो लावून घ्यायचा आहे. तर मी इथे कृष्णाचा फोटो लावून घेते. ज्या फोटोला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे तो फोटो घ्यायचा आहे. तर मी हा फोटो घेतलेला आहे आणि तो आलेला आहे. तर इथे वर ग्रीन टिक आहे, या ग्रीन टिकवर टच करायचं. तर हा लागलेला आहे. आणि इथे बघा तुम्हाला ह्या कॅमेऱ्याच्या खाली असं मेसेज येणार आहे, याला कॅन्सल करायचं आहे. ह्या कॅमेऱ्याच्या खाली एक ॲरो दिलेला आहे आणि 100च्या वरती आणि कॅमेऱ्याच्या मध्ये असा एक ॲरो दिलेला आहे, या ॲरोवर टच करायचं आहे. बघा या ॲरोवर टच केल्यानंतर तुम्हाला इथे शो होईल या प्लसच्या चिन्हाच्या वरती ट्रान्सपरन्सीमध्ये की इथे हा इफेक्ट लागलेला आहे. तर हा इफेक्ट लागलेला आहे आणि या लेवलमध्येच बघा नॉर्मल आहे आणि 100 लिहिलं आहे त्याच्यावरती म्हणजे उजव्या साईडला छोटे छोटे टूल्स आहे. सर्कलच्या खालचं जो हे आहे टूल अधिकचं चिन्ह त्याला टच करायचं आहे आणि ह्याचं टच केल्यानंतर हा तुम्ही कसा पण व्यवस्थित लावू शकता. म्हणजे तुम्हाला मध्ये हवा असेल, चेहराच हवा असेल, चेहरा ठेवू शकता. तुम्हाला जर हे मोरपीस दिसायचं असेल तर हे असं ठेवू शकता तुम्ही. अजून छोटं करायचं असेल तर अजून छोटं करू शकता. हे अशा प्रकारे. आणि जिथे जिथे तुम्हाला हा व्हाईट इफेक्ट दिसतो तुम्ही तिथे तिथे हे तिथपर्यंत पण घेऊ शकता. तर मला इथे हा असा हवा आहे कारण मला पूर्ण इफेक्ट पाहिजे. तर अशा प्रकारे मी हा शो केलेला आहे. इथे व्यवस्थित सेंटरला लावून घेतला आणि या ग्रीन टिकवर टच करायचं आहे. अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं आहे. आणि इथे बघा खाली एक ॲरो दिलेला आहे, जिथे आपण बॉक्सवर टच केलं होतं त्याच्या बाजूनेच एक ॲरो आहे पहिल्या नंबरचा, याच्यावर टच करायचं. सेव्ह टू इमेजवर टच करायचं आणि इथे ओके करायचं. हा आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. इथे ट्रान्सपरन्सी नाव येते बघा. सेव्ह करताना इथे काय येते ट्रान्सपरन्सी. हा सेव्ह करायच्या वेळेस ट्रान्सपरन्सी जर व्हाईट असेल तर ऑन करायचं आहे. तर मला हे नको आहे, मी कॅन्सल करते. तर इथे अशा प्रकारे आपण हे सेव्ह केलेलं आहे, गॅलरीमध्ये आलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला कॅनव्हामध्ये यायचं आहे. कॅनव्हामध्ये मी आलेली आहे. तर आता जे आपण बनवलेलं होतं इथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे, तो इफेक्ट घ्यायचा आहे. तर इफेक्ट कसा घ्यायचा, तर गॅलरीमध्ये यायचं आहे कॅनव्हामध्ये. कॅनव्हा ओपन केल्यानंतर बघा पहिल्या नंबरचा आपला इफेक्ट आलेला आहे. तर इथे हा पहिल्या नंबरचा इफेक्टवर टच करायचा, 1 नंबर येते आणि ॲड अ पेज येते अशा प्रकारे. आणि हा जो इफेक्ट आहे हा असा मोठा करून इथे व्यवस्थित लावू शकतो. डॉटनीच मोठं करायचं. तुम्ही असं छोटं पण ठेवू शकता, मोठं पण करू शकता. तर अशा प्रकारे आपण हा इफेक्ट लावून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण ही फ्रेम बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्ही याऐवजी मी इथे कृष्णाचा फोटो घेतला, याऐवजी तुम्ही फोटो छोट्या मुलांचा पण घेऊ शकता, बनवू शकता किंवा कपल्सचा पण घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. तर तुम्हाला हे ब्रश इफेक्ट म्हणतं याला, तर तुम्ही हे गुगलवर सर्च करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश इफेक्ट आहे आणि कॅनव्हामध्ये पण आहे. कॅनव्हामध्ये तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे, ग्राफिक्समध्ये ब्रश इफेक्ट म्हणून पण करू शकता. आणि वेगवेगळ्या प्रकारचं बघा इथे पेंट स्प्लेंटर म्हणून टाकलेलं आहे मी इथे बघा, हे पण आहे. अशा प्रकारचे इफेक्ट असतात. या इफेक्टमध्ये तुम्ही तुमचा फोटो असा लावून असं व्यवस्थित हे सेट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.